नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. बातमी आहे एका अपघाताची. पंढरपूर सांगली महामार्गावर हा अपघात घडलाय. या अपघातामध्ये पंढरपूरमधील 2 तरुण जखमी झाले. यातील एका गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू झालाय. ही बातमी पाहण्या अगोदर पंढरपूर लाईव्हच्या वतीनं तुम्हा सर्वांना विनंती आहे, रस्त्यावरून आपली वाहनं चालवताना आपण समोर पाहतच असता, परंतु समोर पाहताना आपल्या आजूबाजूला आणि आपल्या मागच्या बाजूला सुद्धा आपलं लक्ष असणं आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही किती जरी व्यवस्थित गाडी चालवत असलात तरी कोण कुठून कशा पद्धतीने येऊन तुम्हाला धडकेल आणि तुमचा अपघात होईल याचा नियम सांगता येत नाही. कारण हल्ली वाहतुकीचे नियम पाळताना कुणीसुद्धा आढळत नाही. त्यामुळं अनेक अपघात घडतात आणि अशा अपघातामध्ये निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. ही बातमीसुद्धा तशीच आहे. नेमका हा अपघात कसा घडला, कुठं घडला आणि या अपघाताला कारणीभूत कोण ठरलं या संदर्भात बघा ही संपूर्ण बातमी. सांगोला येथील सूतगिरणीजवळ घडलेल्या भीषण अपघातामध्ये पंढरपूरमधील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर पंढरपूरचाच दुसरा एक तरुण जखमी झालाय. या संदर्भामध्ये सांगोला पोलीस ठाणेकडून समजलेल्या अधिक माहितीनुसार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास नॅशनल हायवे नंबर 166 सांगोला सांगली महामार्गावर डॉक्टर गणपतराव देशमुख सूतगिरणी सांगोला समोर हा भीषण अपघात घडलाय. पंढरपुरातील दोघे मित्र आपल्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या 4 चाकी गाडीने त्यांच्या स्कूटीला, आणखी एका दुचाकीला व शेजारून जात असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये विशाल व तेजस हे पंढरपूरचे दुचाकीवरील दोन्ही मित्र जखमी झाले. यामध्ये सर्व गाड्यांचे एकूण 5 लाख रुपयांचे नुकसान झाले असून तेजस नागनाथ चांदेकर वय वर्ष 26 राहणार जुना कराड नाका पंढरपूर या तरुणाचा गंभीर जखमी झाल्यानं मृत्यू झालाय. या संदर्भात मुरलीधर गणपत सासने वय वर्ष 23 राहणार अनिलनगर पंढरपूर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून 4 चाकीचा ड्रायव्हर आरोपी कोमू व्यंकटेश प्रभाकर राहणार तेलंगण याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा अधिक तपास सांगोला पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल बनसोडे हे करत आहेत. या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेला तेजस चांदेकर हा पंढरपुरातील एका शोरूममध्ये मेकॅनिकल म्हणून काम करत होता. तेजस हा अतिशय मनमिळावू स्वभावाचा व मित्रमंडळीमध्ये अत्यंत प्रिय होता. घरात कमावता असलेला 4 बहिणींचा तो एकुलता एक लाडका भाऊ होता. त्याच्या पश्चात आई वडील 4 बहिणी असा परिवार आहे. तेजसच्या जाण्यानं त्याच्या परिवारावर आणि त्याच्या 4 बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्याच्या आकस्मिक निधनामुळे पंढरपूर परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.